नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 9 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे. तुरीच्या दरात प्रति क्विंटल मागे आजही वाढ पाहायला मिळालेली आहे. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून. तर पण मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे हातगाव तामसा. लाल तुरीला आवक आलेली आहे 50 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,700 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लोहा. लाल तुरीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,300 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुखेड. तुरीला आवक आलेली आहे 13 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये. पुढील बाजार समिती आहे मुखेड मुक्राबाद. आवक आलेली आहे लाल तुरीला 25 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,200 रुपये. सर्वसाधारण दर 8,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,500 रुपयाचा. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सेनगाव. तुरीला आवक आलेली आहे 92 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,600 रुपये. सर्वसाधारण दर 7,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,950 रुपये. पुढील बाजार समिती आहे भंडारा. लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सिंधी शेलू. लाल तुरीला आवक आलेली आहे 327 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,125 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जालना. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 2,252 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,600 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती माजलगाव. आवक आलेली आहे पांढऱ्या तुरीला 407 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,001 रुपया. सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,385 रुपये.